पावसाळ्यामध्ये जेव्हा सलग काही दिवस पाऊस पडतो त्यानंतर तुमच्याकडच्या गार्डन मधली जमिनीवरची किंवा मग कुंड्यांमधली माती हिरवी दिसायला लागते का? या हिरव्या मातीमुळे आपल्या कुंडीमधल्या मुख्य झाडाला काही धोका आहे का? आणि त्यासोबतच त्याच्या मागची कारणं आणि त्यावरची सर्वात सोपी उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही कोरडे हवामानामध्ये राहत असाल किंवा दमट हवामानामध्ये राहत असाल तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो। सर्वात आधी आपण समजून घेऊया की पावसाळ्यामध्येच आपल्याला नेमकी कुंड्यांमधली माती हिरवी का दिसते। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा हवेमध्ये ओलावा असतो आणि आपल्या कुंड्यांमध्ये सुद्धा सतत पाऊस पडल्यामुळे जर ओलावा राहत असेल तर मात्र मातीवर शेवाळ तयार व्हायला सुरुवात होत असते। याला आपण अल्गी किंवा मॉस म्हणतो। जर कुंडीमधल्या मातीचा वरचा लेअर हा तुम्हाला जाड थर दिसत असेल तर याचा अर्थ त्यावर मॉस तयार झालेला आहे। पावसाळा जरी नसेल तरी एरवी सुद्धा आपल्या गार्डन मध्ये काही कुंड्या अशा असतात ज्यावर आपल्याला असा हिरव्या रंगाचा मातीचा थर तयार झालेला दिसतो। या मागची मुख्य 4 अशी कारणं आहेत, ती आता आपण पुढे समजून घेऊया। नंबर 1, सतत मातीमध्ये ओलावा असणे। पावसाळ्यामध्ये काही दिवस सलग जर पाऊस पडला तर आपल्या कुंड्यांमधली माती सुकतच नाही। माती जर सुकली नाही आणि मातीमध्ये जर सतत ओलावा राहिला तर मात्र मातीवर शेवाळ वाढायला सुरुवात होत असते। नंबर 2, सूर्यप्रकाश। जर आपल्या कुंड्यांमध्ये पाणी असेल, मातीमध्ये ओलावा असेल आणि त्यासोबतच वरतून सूर्यप्रकाश जर लागला तर त्या ठिकाणी शेवाळ वाढायला सुरुवात होत असते। आपण काही कुंड्या जर सावलीमध्ये ठेवलेल्या असतील, त्यांना इनडायरेक्ट सनलाईट लागत असेल तरी सुद्धा मातीवर शेवाळ वाढण्याचं प्रमाण हे वाढू शकतं। नंबर 3, तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हवा खेळती नसणे। जेव्हा आपल्या कुंड्या आपण दाटीवाटीने ठेवलेल्या असतील आणि कुंड्यांच्या आजूबाजूला जर हवा खेळती नसेल तर मात्र त्या मातीवर शेवाळ हे वाढू शकतं। आणि नंबर 4, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ किंवा मग शेणखत आणि वर्मी कंपोस्ट मातीमध्ये मिक्स करत असतो, अशा सेंद्रिय पदार्थांमुळे मातीमध्ये अनुकूल परिस्थिती तयार होते आणि त्यामुळे मातीवर शेवाळ वाढत असतं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर आपल्या मातीवर शेवाळ वाढत असेल तर त्या कुंडीमधल्या मुख्य झाडाला काही धोका आहे का? तर याचं उत्तर आहे नाही। या शेवाळमुळे आपल्या कुंडीमधल्या मुख्य झाडावर थेट असा परिणाम अजिबात होत नाही। हे जे शेवाळ आहे हे मातीच्या वरच्या लेअरवर वाढतं, त्यामुळे कुंडीमधल्या मुख्य झाडाच्या मुळांपर्यंत हे जाऊ शकत नाही। त्यामुळे आपल्या मुख्य झाडाला थेट असा परिणाम तर अजिबात होणार नाही, परंतु त्याचा इनडायरेक्ट परिणाम होऊ शकतो। जर ही समस्या जास्त वाढलेली असेल, जास्त काळासाठी आपल्या मातीमध्ये हिरवी माती तयार झालेली असेल तर मात्र मातीचा वरचा लेअर हा कडक होणार, त्यामुळे कुंडीमध्ये असलेल्या मुख्य झाडाची जी मुळं आहेत त्यांना हवा लागणार नाही, त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही। जास्त वेळ त्यामध्ये जर पाणी थांबलं तर रूट रॉट सारखी समस्या सुद्धा येऊ शकते। मग यावरचे उपाय काय आहेत हे जाता आपण पुढे बघूया। नंबर 1, माती लूज करणे। कुंड्यांमधली किंवा जमिनीवर जरी तुमच्याकडे झाडं असतील तर आपल्याला त्या झाडाच्या आजूबाजूची माती लूज करणे अतिशय महत्त्वाचं आहे। कुंड्यांमध्ये सुद्धा कमीत कमी 1 ते 2 इंच वरचा लेअर आपल्याला मोकळा करायचाच आहे। यामुळे मातीवर कडक थर हा तयार होणार नाही आणि त्यासोबतच शेवाळ तयार होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होणार आहे। माती मोकळी केल्यामुळे मुख्य झाड जे आपलं असणार आहे त्याच्या मुळांपर्यंत हवा जाणार, त्याला ऑक्सिजन मिळत राहणार। नंबर 2, ड्रेनेज व्यवस्थित ठेवणे। जर कुंड्यांमध्ये ड्रेनेज व्यवस्थित नसेल तर मात्र पावसाळा असो किंवा एरवी सुद्धा आपण जर त्या कुंड्यांमध्ये पाणी देत असू तर मात्र त्यामध्ये पाणी थांबल्या कारणाने कुंडीमध्ये शेवाळ तयार होणार आणि मातीचा वरचा भाग आपल्याला हिरवा दिसणार। जे काही अतिरिक्त पाणी आहे ते अतिरिक्त पाणी लवकरात लवकर कुंडीमधून बाहेर निघायला पाहिजे। जर कुंडीमधलं ड्रेनेज व्यवस्थित नसेल तर मातीथे पाणी थांबणार, त्यासोबतच रूट रॉट सारख्या समस्या आपल्याला येऊ शकतात। नंबर 3, हवा खेळती ठेवणे। कुंड्या जर आपण दाटीवाटीने ठेवलेल्या असतील तर तिथे हवा खेळती राहत नाही। हवा खेळती राहिली नाही तर मात्र मातीमध्ये सतत ओलावा राहणार आणि त्यासोबतच ही समस्या वारंवार आपल्याला बघायला मिळणार। जर हे आपल्याला थांबवायचं असेल तर कुंड्यांमध्ये थोडंसं आपल्याला अंतर ठेवावं लागेल, जेणेकरून कुंड्यांमधली माती ही लवकर सुकल्या कारणाने शेवाळ सारखा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही। नंबर 4,
माती कोरडी होऊ द्या. कुंड्यांमधली माती आपल्याला कोरडी झालेली दिसेल त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट टाइम कुंड्यांना पाणी द्यायचं आहे. जर तुमच्या कुंड्यांमध्ये ड्रेनेज व्यवस्थित तुम्ही ठेवलेलं असेल तरी सुद्धा ही समस्या तुम्हाला येत असेल तर पाऊस पडून गेल्यानंतर कुंडीमध्ये जे अतिरिक्त पाणी आहे ते काढून टाकायचं. त्यानंतर मातीचा वरचा 1 ते 2 इंचाचा जो भाग आहे, ओला मातीचा भाग, तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणताही ड्राय मॅटर ऍड करायचा आहे. जर तुमच्याकडे कोकोपीट असेल तर तुम्ही सुकलेलं कोकोपीट तिकडे टाका, किंवा मग तुमच्याकडे कोकोपीट नसेल तर साधी आपली सुखी कोरडी जी माती आहे त्याचा एक तिथे लेअर तयार करा, जेणेकरून एक्सेस पाणी मातीमध्ये झालेलं आहे ते पूर्ण पाणी कोरडी माती शोषून घेईल आणि आपल्या झाडाला रूट रॉट होण्यापासून वाचवता येणार. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये अशी हिरवी माती दिसणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. यासाठी आपल्याला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी लगेच कोणतेही केमिकल मातीमध्ये मिक्स करण्याची किंवा मग कोणतेही फंगीसाइड टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. आधी कारण समजून घ्या आणि त्यासोबतच मातीची आणि झाडाची काळजी घ्या. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्याकडे अशी समस्या तुम्हाला वारंवार येत असते का हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.